गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण विवेचनासाठी घेतलेला अभंग संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 11. 11व्या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड. विष तांब्या वाटी भरली लावू नये ओठी, तुका म्हणे भाव शुद्ध वरा सोंग वाव. इथे तुकाराम महाराज दंभाच्या विरुद्धात म्हणजे ढोंग करणाऱ्या भक्ताच्या विरुद्ध बोलत आहेत. देवाला ढोंग कधीच आवडत नाही. देव अंतर्यामी आहे, आपल्या मनातलं तो जाणतो. तेव्हा अशा देवासमोर आपण ढोंग केलं आणि त्याला कळलं नाही असं होणार आहे का? मुळीच नाही. त्यामुळे देवाला खरेपणा आवडतो, त्याला हे ढोंग आवडत नाही. आणि ह्याचंच वर्णन संत तुकाराम महाराज या अभंगात करतायत. काय म्हणतात? माणसाच्या अंगी अवगुण असले तर त्याची नेहमी फजितीच होते. साधं व्यवहाराचं उदाहरण आपण घेतलं तरी आपल्यामध्ये जर अवगुण असतील आणि आपण लोकांना दाखवलं की माझ्यात किती सद्गुण आहे, माझ्यात किती सद्गुण आहे, तर आपली फजितीच होणार आहे ना एक दिवशी. नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड. त्याचप्रमाणे जसं व्यवहारात गोष्ट आहे त्याचप्रमाणे अध्यात्म सुद्धा आहे. अध्यात्मामध्ये जर तुमचा भाव शुद्ध नसेल पण तुम्ही ढोंग केलं तर ते काही कामाला येणार नाहीये. पात्रासवे चाड म्हणजे जे भांड आहे, आपण भांड्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवतो, ते भांड कसं आहे, वरून किती स्वच्छ आहे आणि किती गुळगुळीत आहे, किती सुंदर आहे, याला महत्व नाहीये. महत्व कशाला आहे? ते आतून कसं आहे, भांड आतून कसं आहे आणि त्याच्यामध्ये जो रस आहे त्याची चव कशी आहे याला जास्त महत्व आहे. ते म्हणतात, नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी भरली लावू नये ओटी. तांब्याचा पेला आहे, तांब्याचा लोटा आहे, ज्याच्यामध्ये विष भरलं आहे, तर आपण ते घेऊ काय? नाही घेणार. त्याचप्रमाणे आपण ज्याप्रमाणे तांब्याचा लोटा आहे म्हणून आपण विष प्राशन करत नाही त्याच्यातून, त्याचप्रमाणे भक्ती सुद्धा केवळ आणि केवळ बाहेरचं सौंदर्य, बाहेरचं ढोंग हे करू नये. आतमध्ये जो परमात्मा आहे त्याच्याबद्दल जिज्ञासा खरोखर असेल की मगच तो भाव उत्पन्न होतो आणि त्यातूनच देवाची प्राप्ती होते. अनेक संतांनी आपल्या अभंगांमध्ये, आपल्या ओव्यांमध्ये हेच सांगितलंय की शुद्ध भाव देवाला प्रिय आहे. भाव हाच मुख्य पाया आहे भक्तीचा. तेव्हा याच्यामध्ये ढोंग करायला अजिबात जागा नाही आणि जर ते ढोंग असेल तर तो भाव खरा नाही. संत एकनाथ महाराज आपल्या गाथेमध्ये म्हणतात, आडक्या कारणे जीव जात म्हणती आम्ही उदार भक्त, ऐसिया दांभिकासी दुरी होय हरी त्यासी. असा जो दांभिक आहे, जो सतत म्हणत असतो मी खरा उदार भक्त आहे आणि सतत तुलना करतो, आपण हे वाचलं, आपण ते वाचलं, आपण एवढ्या माळा करतो, आपण हे स्तोत्र म्हणतो, आपण ते स्तोत्र म्हणतो, आणि याच्यावरून जो दुसऱ्याला कमी लेखतो तो खरा दर्पच आहे, तो खरा दंभच आहे. या दांभिकाला कधीच कृष्ण परमात्मा हरी पावत नाही. शेवटी ते म्हणतात, एका जनार्दनी खोटा भाव तयासी न भेटे देव. असा जो खोटा भाव मनामध्ये असेल तर त्याला देव सुद्धा भेटत नाही. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा माऊली म्हणतात, नाना विषवर्गू एकवटू, तया नाव जैसा बासटू, आसुरी संपत्ती हा खोटू, दोषांचा तया. बघा, हा जेव्हा दंभ येतो ना माणसाला त्यावेळेस ती तामसिक प्रकारची भक्ती होते. एखाद्या उद्दिष्टाने अभिमान ज्याच्यामध्ये भरलेला आहे अशा व्यक्तीने जेव्हा देवाची स्तुती किंवा नामस्मरण केलं जातं तेव्हा ती आसुरी संपत्ती ठरते असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि हा जो दंभ आहे, हा जो दर्प आहे, तो हा जो अभिमान आहे, हे कशाचं लक्षण आहे?
हे कशाचं लक्षण आहे तर अज्ञानाचं लक्षण आहे. दंभ दर्प आणि अभिमान, क्रोध आणि कठीण वचन, हे अज्ञानाचे लक्षण, भगवद्गीतेत बोलले श्रीराम. समर्थ रामदास यावर बोलतात की हे कशामुळे निर्माण होतो, दंभ कशामुळे निर्माण होतो, खऱ्याची ओळख नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे. अर्थात ज्ञान मिळणं ही नंतरची गोष्ट आहे, परंतु हा जो अभिमान दर्प आपल्याला सोडता आला नाही तर मग ज्ञान मिळणं सुद्धा कठीण आहे. याच अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा भाव शुद्ध करा. आपल्या सर्वांना सावतामाळी, जे संत सावतामाळी आहेत त्यांची गोष्ट माहिती असेल. संत सावतामाळी यांचे जे आजोबा होते दैबूमाळी, ते वारकरी पंथातले, दरवर्षी वारीला जायचे. आणि त्यानंतर त्यांचे जे वडील होते पुरसोबा, हे सुद्धा विठ्ठलाचे भक्त. पण संत सावतामाळी यांचे विचार थोडेसे वेगळे होते. ते कर्मयोगी होते. त्यांचा आपल्या कर्मावर दृढ विश्वास होता आणि ते ज्ञानी सुद्धा होते. कारण प्रत्येक चराचरामध्ये, आपल्या श्वासामध्ये, या सर्व जीवित सजीव निर्जीव गोष्टींवर केवळ आणि केवळ त्या विठ्ठल परमात्म्याची सत्ता आहे हे त्यांना ठाऊक होतं. आणि याच पद्धतीने त्यांची विचारसरणी होती. तेव्हा ते विचार करायचे की मी जर इथे वारीला गेलो तर या शेताची, या मळ्याची रक्षा कोण करणार, त्यांचं संगोपन कोण करणार. आणि अर्थातच हा जो मळा आहे तो मला मिळालेला प्रसाद आहे विठ्ठलाचा. तेव्हा मी इथे बसूनच विठ्ठलाचं नामस्मरण करेल. आणि या सगळ्यामध्ये कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे जे म्हणतो आपण, त्यांचं जे अभंग आहे त्याच्यामध्ये हेच आपल्याला दिसून येतं की सगळ्यामध्ये विठ्ठल भरलेला आहे असं त्यांनी पाहिलं. यांची एक मुलगी नागाताई, तर गोष्ट अशी आहे की आरणगाव जिथे हे राहत होते सावतामाळी, त्यावेळेस नागाताई यांना सांगितलं होतं त्यांनी की आपला जो विठ्ठल आहे ना तो इथेच आहे आणि आपण त्याचे खरं तर दास आहोत. हा जो मळा आहे आपल्या मालकाचा आहे आणि त्यामुळे याची रक्षा करण्यासाठी म्हणून आपण पंढरीला वारीला जात नाही. त्या लहान मुलीचा, चिमुकलीचा भाव इतका शुद्ध होता, तिने आपल्या मळ्यातील काही भाज्या वारकऱ्यांसोबत द्याव्यात, आपल्या मालकाला पाठवाव्यात या हेतूने ती तिथल्या वारकऱ्यांकडे गेली. परंतु या वारकऱ्यांनी तिला अजिबात जुमानलं नाही. कोण ही? सावता ना, सावता कुठं वारकरी आहे, स्वतःला विठ्ठल भक्त म्हणवतो खरा पण कधी वारीला येत नाही. आणि अशा पद्धतीने स्वतःचं कर्म सोडून केवळ आणि केवळ भक्ती करणाऱ्या, ढोंगी, शुद्ध भाव नसणाऱ्या वारकऱ्यांकडे ही गेली होती आणि त्यांनी नाकारलं तिला, नाही नेणार म्हणून. तेव्हा काय झालं, हे जे वारकरी आहेत ते गेले त्यावेळेस त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. कुठल्याच वारकऱ्याला जे आरणगाव मधून गेले होते त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. संत नामदेवांना हे कळालं आणि त्यांनी विठोबाचा धावा केला. त्यांना कारण कळालं आणि ते आरणगावला सावतामाळी यांच्याकडे आले. तिथे विठ्ठलाचं साक्षात दर्शन झालं. आणि बघा, देव जो असतो म्हणजे बाकीच्या सगळ्या वाऱ्या ज्या आहेत, संतांच्या वाऱ्या जे आपण म्हणतो पालख्या, आपण वारीने जातो, ते आळंदी ते पंढरपूर म्हणा किंवा देहू ते पंढरपूर अशा असतात. परंतु सावतामाळीची एकमेव वारी आहे जी पंढरपुरातून आरणगावला येते. म्हणजे पांडुरंगाची पालखी सावतामाळ्याकडे येते. असा हा कर्मयोगी होता आणि त्याच्या मनामध्ये कुठेच खोटा भाव नव्हता. ज्यांच्या मनामध्ये खोटा भाव होता त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. म्हणूनच ते म्हणतात, एका जनार्दनी खोटा भाव तयासी न भेटे देव. अशा प्रकारे आपण या 11व्या अभंगाचं विवेचन पाहिलं. म्हणूनच तुका म्हणे भाव शुद्ध भरा, म्हणजे आपला जो भाव आहे तो शुद्ध ठेवा आणि त्यानेच भगवंताची प्राप्ती होणार आहे. या 11व्या अभंगाचं विवेचन इथेच थांबूया.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे.